सत्यनारायणच्या प्रसादाचा शिरा आज आपण बनवला आहे। त्यासाठी लागणारे साहित्य सव्वाच्या प्रमाणातच घ्यायचे। कढईमध्ये 1.25 वाटी तूप घेऊन त्यामध्ये काही ड्रायफ्रूट्सचे तुकडे तांबूस रंगावर तळून घेतले आहेत। ड्रायफ्रूट्स तळल्यानंतर त्याच तुपामध्ये 1.25 वाटी रवा घालून रवा चांगला 2 ते 3 मिनिटे तुपावर परतून घ्यायचा। रवा चांगला फुलला की 4 ते 5 तुळशीची पाने व एका केळीचे तुकडे टाकून रव्यासोबत चांगले 2 मिनिटे परतून घ्यायचे, म्हणजे केळीचा स्वाद शिऱ्यात छान उतरतो व केळी काळी पडत नाहीत। आता 4 ते 5 केशरच्या काड्या 2.5 वाटी दुधात घालून दूध उकळून घेतलं आहे। गॅस लो करून थोडं थोडं दूध रव्यात घालून मिक्स करायचे। तुम्ही इथे बघू शकता रवा चांगला फुलला आहे। त्यामध्ये 1.25 वाटी साखर घालून मिक्स करायचे। अर्धा चमचा वेलची पावडर व तळलेले ड्रायफ्रूट्स घालून मिसळून घ्यायचे। एकदम मऊ रवाळ दाणेदार प्रसादाचा शिरा आपला तयार आहे। ह्या पद्धतीने शिरा नक्की बनवा। कसा झाला ते कमेंट करून सांगा।